आपल्याकडे भावकीतली 4 माणसं तेव्हाच एकत्र येतात जेव्हा 5व्याला खांद्यावर घ्यायचं असतं. एक माणूस 100 पावलं चालला काही फरक पडत नाही, पण 100 माणसं मिळून ज्यावेळेस एक पाऊल टाकतील त्यावेळेस क्रांती होत असते. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो आता जाग व्हायला हवं. विचार दणकट पोलादी मनगट तरुण पिढीला साधा माणूस साधा पक्का इरादा चहुकण गाजा बाजा. खाजगी दवाखाने हताश होऊन बसली, पण सरकारी दवाखान्यात कुणी सुट्टी नाही घेतली. जीवावर उदार होऊन प्रत्येक डॉक्टर लढला आणि काळ्या मातीशी नातं संगतीतला शेतकरी भेटला. हातात टेरिंग घेऊन देशप्रेमाचा विडा ड्रायव्हरनं उचलला आणि उगाच बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवला. सैनिक तर उभाच आहे देशाच्या सीमेवरती. प्रत्येक शासकीय कर्मचारी आणि सुजाण नागरिक उंबरठ्यावर उभा राहिला देश वाचवण्यासाठी. हा आहे माझा भारत देश. मायबाप नावाचा देव ज्या घरात असतो ते घर एका मंदिरापेक्षा कमी नसतं. हरी विठ्ठला 10 रुपयाची गायछाप 50 रुपयाला झाली. 100 रुपयाची दारूची बाटली 500 रुपयाला झाली. पण आजही संकटाच्या काळात आमच्या शेतकऱ्याच्या मेथीच्या जुडीची किंमत तेवढीच आहे. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिल. जेव्हा रस्त्यावर उतरायची गरज होती त्यावेळेस घरात बसून अन्याय आपण सहन करत होतो. पण आता घरात बसायची वेळ आली तर आपण रस्त्यावरती पळायला लागलो. अजब माणसं आहोत आपण सुद्धा. मानसा कधी बशीन रे माणूस. मानसा कधी बशीन रे माणूस. गरीब असल्याचं आता काही वाटत नाही, कारण बापाचं एक वाक्य कायम प्रेरणा देतं. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत. होय साहेब, एक शेतकरी बोलतोय. देश संकटात सापडला. तुमच्यासारखा मोठा आकडा देशाला नाही देऊ शकलो, परंतु हा फकड्या स्वतःचा आणि परिवाराचा करोडो रुपयाचा प्राण घेऊन बांधावरती उभा आहे देश सेवेसाठी. अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा. अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा. हन तू लेफ्ट राईट हिमतीचा. लॉकडाऊनच्या काळात 20 रुपयाची भाजी घेतल्यानंतर 30 रुपये एका साहेबानं शेतकऱ्याच्या हातात ठेवले. त्यावेळेस 10 रुपयाची नोट परत करत शेतकऱ्यानं उत्तर दिलं, साहेब, ज्या नोटेला माझ्या घामाचा वास नाही ती नोट माझी नाही. तू लेफ्ट राईट हिमतीचा. तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. तुझा मरक्या 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 माझा. नोकरीला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत भाकरीचे वाळलेले तुकडे खाणारा शेतकरी जिवंत आहे. आठवे शिवाजी राजा. एका शेतकऱ्याला विचारलं, काका, एवढं संकट आलं, खचला नाहीत तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सुंदर असं उत्तर दिलं, बाळा, आजपर्यंत आयुष्यात 2 गोष्टीनं कधीच धोका दिला नाही. एक म्हणजे आमची काळी आई आणि दुसरा आमचा काळा पांडुरंग. सगळं बंद पडलं, देश बंद पडला, पण कुणाची चूल बंद पडली नाही. कारण एक वेळ पाठीवर पाय द्या पण पोटावर पाय देऊ नका असं म्हणणारा शेतकरी अजून जिवंत आहे. वाजविती पान दंग देवाच्या भजनी. दंग देवाच्या भजनी. एखादा वासुदेव जर का दारात आला ना तर परिस्थिती नसताना आई उंजळभर दाणे त्याच्या झोळीत नेऊन टाकते. दाणे महत्वाचे नसतात दादा, आईनं केलेलं दान महत्वाचं असतं. आखडला दानासाठी त्याने हात म्हणूनही बिना कपाशीन ओले त्याने बोंड म्हणून. मला बरेच जण विचारतात, शेतकऱ्यांवरच व्हिडिओ बनवतोस, काय करायचं शेतकऱ्यांवर व्हिडिओ बनवून? म्हणलं, दादा, काय करायचं नाही, फक्त शेतकऱ्यांच्या पोराला उभं करायचं. लोकसेवक हा सच्चा ही तर प्रतिभेची खान. साथ देऊन हो त्यांना करू जीवनाचं सोन. पोरांनो, अनेक संकट येतील तुम्हाला हरवायला, पण तुमच्या बापाचा थरथर कापणारा हात कायम असेल तुमच्या सोबत लढायला. चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. पृथ्वी मोलाची. आई रोज देवाची पूजा करतेस, काय मागतेस ग देवाकडं? आईला प्रश्न विचारला, आई शांत होती, गुपची पायी निघून गेली. बऱ्याच दिवसानं कळालं आई देवाकडे फक्त एकच मागत होती,
आपल्या मुलाबाळांना सुख भेटावं, बाकी काही नाही. हो माऊली माय बाबा विठ्ठला रामकृष्ण गोविंद हरी बोला. लहानपणी कुणी चॉकलेट, बिस्किट, गोळ्या खाऊन मोठं झालं असेल, कुणी कॉम्प्लेन पिऊन मोठं झालं असेल, पण आमच्या शेतकऱ्यांची पोरं माती खाऊन मोठं झाली. राजा हो स्वाभिमानी, आपला राजा हो स्वाभिमानी, राजा हो स्वाभिमानी, आपला राजा हो स्वाभिमानी. आयुष्यात काही जमो किंवा नाही जमो, पण एका दाण्याचे 1000 दाणे करण्याचं इंजिनिअरिंग आमच्या शेतकरी बापाला अगदी परफेक्ट जमलं. नाच करायचा नाही, आपला नाच करायचा नाही, नाच करायचा नाही, आपला नाच करायचा नाही, नाच करायचा नाही. वही फुल भरलेली असताना सुद्धा त्या वहीत कोरी जागा शोधून अभ्यास करणं फक्त शेतकऱ्याच्या पोरालाच जमलंय. नाच करायचा